नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कहाटूळ या छोट्या गावातील रानूबाई इशी ही 65 वर्षीय सर्वसामान्य महिला, पण आपल्या तळवळ्या स्वभावाने तिला कारणापरते समस्त कहाटूळकरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. कहाटूळ हे आकाराने आणि लोकसंख्येने छोटे असले तरी या गावातील बहुसंख्य लोक अध्यात्मवादी आहेत. रविवारी 8 फेब्रुवारी 2026 रोजी गजानन महाराजांचा प्रकट दिन असल्याने लोक तो साजरा करत होते. त्या दिवशी रानूबाई दुर्लभ इशी ही सकाळी घराबाहेर पडली, पण पुन्हा घरी आलीच नसल्यामुळे तिचे कुटुंबीय हवालदिल झाले. रानूबाईच्या कुटुंबियाने शेजारी पाजाऱ्याने जवळच्या लांबच्या नातेवाईकांनी आपल्या पद्धतीने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण ती काही मिळून आली नाही. शेवटी शहादा तालुका पोलीस स्टेशनला तिचा बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. कोणतेही कारण न सांगता घराबाहेर पडलेल्या आणि बेपत्ता झालेल्या रानूबाईचा मागोवा घेत शहादा तालुका पोलीस शोध घेऊ लागले. 17 फेब्रुवारी रोजी पर्यंत तिचा ठाव ठिकाणा लागला नव्हता. एव्हाना पोलिसांनी या बेपत्ता प्रकरणाची रितसर नोंदणी केली. रानूबाई दुर्लभ इशी बेपत्ता होऊन 1 महिना लोटला तरी तिचा मागमूस लागला नव्हता. दिनांक 3 मार्च 2026 चा दिवस काही शेतमजूर कामासाठी शेतावर जात असताना कहाटूळ गावाच्या बेशी जवळील छोटू पाटील नावाच्या शेतकऱ्याच्या शेतातील विहीर परिसरातील शेताच्या बांधावर एका महिलेचा मृतदेह त्यांच्या दृष्टीस पडला. ही बाब लगेचच गावच्या पोलीस पाटलांना मोबाईलवरून त्यांनी दिली. पोलीस पाटलांनी ती माहिती तालुका पोलीस स्टेशन मध्ये दिली. पोलीस निरीक्षक पाटील हे ताबडतोब आपल्या सहकार्यांसह त्या ठिकाणी आले. पोलीस पंचनामा करत होते. त्याच वेळी कहाटूळ गावातील कृष्णा पवार हा त्या ठिकाणी आला. त्याने मयत महिलेला पाहिले असता त्याला भोवळत आले. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला पाण्यात देऊन सावरले. त्याला गार सावलीत बसवले. तो शांत झाल्यावर ग्रामस्थ विचारू लागले. तो मृतदेह सुजला असल्यामुळे ग्रामस्थांना ओळखू आला नव्हता, पण कृष्णा पवार याला मात्र तो मृतदेह ओळखला होता. त्या महिलेच्या अंगावरील साडी, हातातील बांगड्या, कानातील रिंगा त्याला ओळखीच्या वाटल्या. कृष्णा पवाराची बहीण रानूबाई ती परिधान करत होती. त्यामुळे आपली बेपत्ता झालेली बहीण अशा अवस्थेत आढळून आल्याने त्याला धक्का बसला आणि त्याला भोवळ आले. गेल्या 23 दिवसापासून रानूबाई बेपत्ता होती. तिची बेपत्ता होण्याची फिर्यादही पोलीस स्टेशन मध्ये नोंद होती. सुरुवातीला मृतदेह ओळखू आला नसला तरी तिने परिधान केलेल्या वस्तूवरून ते रानूबाई असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे पोलिसांचे काम सोपे झाले. पण तिचा मृत्यू कसा झाला हे मात्र गुलदस्त्यात होते. 3 मार्च 2026 रोजी हा मृतदेह आढळून आला होता. पंचनाम्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. तसेच शहादा तालुका पोलीस स्टेशनचे रानूबाई दुर्लभ इशीच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 5 मार्च 2026 रोजी रानूबाईचा पोस्टमॉर्टम अहवाल प्राप्त झाला. डोक्याला जबर मारहाण झाल्याने मेंदूला इजा होऊन आवाजवी रक्तस्राव झाला. तसेच रानूबाईचा गळा आवळल्याने श्वास कोंडून तिचा मृत्यू झाला या अहवालात नमूद केले होते. एकूणच ही खुनाची घटना होती. अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तीने रानूबाईचा खून केला अशा आशयाची फिर्याद शहादा तालुका पोलीस स्टेशन मध्ये नोंद झाली. या गंभीर घटनेची माहिती पोलीस निरीक्षक यांनी घेतली. अबालवृद्ध स्त्रियांवर होत असलेल्या अन्याय त्याच्या विरुद्ध सक्त भूमिका बजावण्याचे निर्देश पोलीस महासंचालक दाते यांनी पोलीस यंत्रणेला दिले असल्याने रानूबाईचे मारेकरी शोधून काढण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या. कोणत्याही प्रकारच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुरावा नसताना या खुनाचा तपास करण्याची जबाबदारी शहादा पोलीस स्टेशनचे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागावर सोपवण्यात आली. शोध पथक कार्यान्वित करण्यात आले. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत दोन्ही शोध पथके कामाला लागली. श्वान पथक शेततज्ञ मोबाईल यंत्रणा सीसीटीव्ही कॅमेरे आदींची शोध कार्यासाठी उपयोग करून घेण्यात आला. तसेच रानूबाईच्या नातेवाईकांचे शेजाऱ्या पाजाऱ्यांचे ग्रामस्थांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. त्याची पडताळणी करता रानूबाई इशी ही गाव पातळीवर खासगी स्वरूपात उसनवारीच्या माध्यमातून सावकारीचा व्यवसाय करायचे हे निष्पन्न झाले. सावकारी करत असल्याने तिने कुणाला व्याजाने पैसे दिले होते. तिच्या या कारणावरून कुणाशी वाद होता का याचा शोध घेता कहाटूळ गावातील भिला लुटमाळी हा 65 वर्षीय इसमाचे नाव पुढे आले. पोलीस निरीक्षक हिमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शोध पथकाने कहाटूळ गावातील भिला लुटमाळी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली, पण आपण त्या गावचे नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. मात्र त्याच्या बाबत शंका असल्याने पोलिसांनी त्याला चांगले फैल्यावर घेतले. त्याला विचार करण्याचा अवधी न देता त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केल्यामुळे त्याला गुन्हा कबूल करण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. भिला माळी याने रानूबाईकडून व्याजाने पैसे घेतले होते. अनेक महिने व्याज देऊन व मुद्दल अदा करूनही रानूबाई त्याच्याकडे पैशांचा तगादा लावत होती. नको तिथे त्याला अडवून त्याची इज्जत काढत असल्यामुळे भिला वैतागला होता. रानूबाईला अनेक वेळा भिलाने समजावून सांगण्याचा तिच्या विनवण्या करण्याचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकत नव्हती. ती त्याचा पिछा सोडत नव्हती. अखेर त्याने रानूबाईला पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावून गेले, तिचे अपहरण केले व तिच्या डोक्यावर प्राणघातक हत्याराने प्रहार केला. तिचा गळा आवळून तिचा खून केला. भिला लोटमाळी याने दिलेला कबुलीत जबाब शब्दबद्ध आणि कॅमेराबद्ध होता. त्याला कायद्या अंतर्गत अटक केली. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट याला सबस्क्राइब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा.